हॅलो स्टुडंट, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा अकाउंट हा सब्जेक्ट पाहत आहोत आणि जर्नल टॉपिक चालू आहे. आपण जर्नल एंट्रीजचे 2 प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम तुमच्या समोर लिहिलेला आहे आणि त्याच्या बेसिसवर आपण जर्नल एंट्रीज इथे लिहिणार आहोत. हा जर्नलचा फॉर्मॅट इथे लिहिला इन द बुक्स ऑफ. कोणाच्या बुक्समध्ये एंट्रीज द्यायचे इथे मेन्शन केलेलं असतं, ते मी नेहमी इथे लिहिलं. जर्नल एंट्रीज, डेट कॉलम, पर्टिक्युलर कॉलम, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट साठी, क्रेडिट अमाऊंट साठी म्हणून रुपीजचं सिग्नेचर साईन दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सिमिलर, कारण एवढ्यामध्ये प्रॉब्लेम समजला नाही मला, आणखीन थोडंसं ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे. सो आता एंट्रीज आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. सगळ्यात आधी डेट बघायची आहे 2019 एप्रिल 1. सो डेटच्या इथे लिहिणार आपण इथे 2019 एप्रिल 1. ट्रान्झॅक्शन फर्स्ट बघूया काय दिलेलं आहे. राजकुमार started business with cash ₹2 lakh, building ₹2 lakh, and borrowed loan from Rakesh ₹50,000. नीट व्यवस्थित बघायचं ट्रान्झॅक्शन. आपल्याला सांगितलं की राजकुमारने बिझनेस स्टार्ट केला. त्याने आणली काय, कॅश आणली, त्याने बिल्डिंग आणली आणि त्याने लोनही घेतलंय 50,000. ठीक आहे. आता यांना धरून आपल्याला कंबाईन एंट्री द्यायची आहे, म्हणजे एवढे सगळे अकाउंट्स एकाच एंट्रीमध्ये यायला हवे. नॉर्मली आपण अकाउंट 2 असताना असे इफेक्ट सर्व पाहिलेले आहेत. एकाच एंट्रीमध्ये खूप सारे अकाउंट्स आले तर काय करायचं, अशा वेळेस त्याला कंबाईन एंट्री म्हणतात. म्हणजे सगळे अकाउंट्स घेऊन एंट्री बनवावी लागते. आता नीट बघा, राजकुमार ग्रोसरी सेलर हे त्या ओनरचं नाव आहे, प्रॉपरायटरचं. इथेही त्याचंच नाव आहे, प्रॉपरायटरचं. आणि ज्याच्या बुक्समध्ये म्हणजे राजकुमारच्या बुक्समध्ये आपण एंट्री लिहितो तर त्याचं नाव नाही घेणार, म्हणजे राजकुमार अकाउंट नाही येणार आहे. ओके. तर आता एंट्रीमध्ये अकाउंट्स आले किती हे आपण बघूया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, पहिलं अकाउंट कॅश मिळेल, दुसरं अकाउंट बिल्डिंग मिळेल, नंतर बॉरोड लोन फ्रॉम राकेश, असं पूर्ण म्हणूया, लोन फ्रॉम राकेश हे तिसरं अकाउंट मिळेल. सो 1, 2 आणि 3 अकाउंट्स मिळाले. राजकुमारचं नाव घेणार नाही, कारण त्याच्याच बुक्समध्ये आपण त्याचं नाव नाही लिहू शकत. ओके. सो 3 अकाउंट्स तर आले आणि त्याने बिझनेस स्टार्ट केला आणि बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तो पैसे किंवा बिल्डिंग घेऊन येतात. जे काही आणणार त्याला आपण कॅपिटल म्हणतो. म्हणजे इथे नसणार पण ते आपल्याला घ्यावं लागणार त्याचं अकाउंट कोणतं आहे, कॅपिटल अकाउंट. तर नीट पहा, मी इथे अमाऊंट्स आणि अकाउंटचे नेम्स घेतो ऍज अ वर्किंग. हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, पण तुम्ही रफ मध्ये करू शकता वर्किंग तुमच्यासाठी. कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, नंतर लोन फ्रॉम राकेश आणि चौथा आपल्याला मिळणार आहे ते कॅपिटल अकाउंट. ओके. नीट चेक करा. कॅश हे कोणतं अकाउंट म्हणून, रिअल, येस. बिल्डिंग कोणतं अकाउंट म्हणणार, रिअल. लोन फ्रॉम राकेश पर्सनचं नाव आहे, म्हणजे पर्सनल. कॅपिटल पर्सनल. नीट पहा, कॅश येते बिझनेसमध्ये. डेबिट वॉट कम्स इन, रिअल अकाउंटचा रूल, डेबिट वॉट कम्स इन, कॅश येते म्हणजे डेबिट. बिल्डिंग सुद्धा येते, कम्स इन, म्हणजे हे सुद्धा रिअल अकाउंटचा रूल, डेबिट. लोन फ्रॉम राकेश, राकेश कडून लोन घेतला म्हणजे राकेशने दिलं आपल्याला. ओके. राकेश आपल्याला पैसे दिले म्हणजे ही इज द गिव्हर. सो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, म्हणून हा क्रेडिट. आणि कॅपिटल प्रॉपरायटरीज गिव्हर असतो कॅपिटल म्हटल्यावर, तर क्रेडिट. आणि 2 अकाउंट डेबिट, 2 अकाउंट क्रेडिट. आता फक्त आपल्याला अमाऊंट ऍडजस्ट करायची आहे. कॅश किती आहे, 2 लाखची. बिल्डिंग किती आहे, 2 लाखची. ओके. नंतर लोन घेतलेलं आहे 50,000. विचार करा, लोन 50,000 घेतलं म्हणजे आपल्याकडे पैसे आले की नाही, कॅश. आपण स्वतः आणली ती कॅश 2 लाखाची आणि प्लस 50,000 आणले ते पण कॅश, म्हणजे कॅश आणि कॅश दोन्ही ऍड नाही का होणार, इथे तर दिसणारच. म्हणजे मला कॅश 50,000 लोनचे जे आणले ते पण ऍड करून घ्यावे लागतील. 2 लाख मग आपले स्वतःचे आहेत आणि 50,000 लोनचे आहेत, म्हणजे कॅश थोडी इन्क्रीज होणार. म्हणजे लोन जेव्हा घेणार तेव्हा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. कॅश येणार आहे म्हणजे कॅश आपल्याला ती त्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. येस. आणि कॅपिटल अकाउंट, तर कॅपिटल अकाउंट बघूया किती बनतं. आता इथे किती टोटल होतीये, ही 4,50,000 आणि 50 गेले इथून, कारण डेबिट आणि क्रेडिट सेम अमाऊंट लागणार आहे. जेवढी इकडे तेवढीच इकडे लागेल. सो 2 4,50,000 होणार, तर इथे 50 आहेत म्हणजे 4 लाख तुम्हाला कॅपिटल म्हणून घ्यावं लागेल. ओके. तर हे एंट्री मध्ये आपल्याला लिहायचं आहे, हे जस्ट वर्किंग आहे.
हे तुम्ही रफ मध्ये करू शकता, हे प्रॉब्लेमचा पार्ट नाही आहे, याला मार्क्स नाही आहेत, आपल्याला मार्क्स हे करण्यासाठी येणार आहे. सो हे वर्किंग आहे, तुम्ही रफ पेजवर कुठेही करू शकता. चला आता एंट्री लिहूया. डेबिट नावं 2 आहेत, तर 2 अकाउंट डेबिटला कॅश अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट, आणि हे दोन्ही क्रेडिट आहेत. टू कॅपिटल अकाउंट, आणि हे पण लोन फ्रॉम राकेश अकाउंट. अमाऊंट बघा, कॅश टोटल मिळाले आपल्याला 2,50,000. ओके, बिल्डिंग मिळाले 2,00,000. नंतर लोन फ्रॉम राकेश 50 मी खाली लिहिलेलं आहे, अमाऊंट वगैरे खाली होईल, चुकवू नका. कॅपिटल 4,00,000 आहे, कॅपिटलच्या समोर बघा दोन्ही अमाऊंट मॅच झाल्या. बिंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश, बिल्डिंग अँड लोन टेकन फ्रॉम राकेश. अशी कंप्लीट इथूनच वर्डिंग घेऊन आपण नरेशन बनवलेलं आहे. आता हे रफ केलं तरी चालेल, ओके, मला करावंच लागेल. नेक्स्ट एंट्री आपण बघू शकतो, एंट्री नंबर 2. येस, म्हणजे डेट आहे 4 डेट लिहिली. डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक. सरळ सांगितलंय, कॅश डिपॉझिट केली म्हणजे आपल्याकडून कॅश गेलेले आहे. पहिलं अकाउंट कॅश अकाउंट मिळणार, रिअल अकाउंट. ओके, देना बँकेचं नाव लिहिलंय, देना बँकेत आपण दिले तर देना बँक रिसिव्ह करणार की नाही. ओके, पर्सनल अकाउंट. सो देना बँक रिसिव्हर आहे म्हणजे डेबिट, एक डेबिट तर एक क्रेडिट होणार. 2 अकाउंट नुसार कॅश गेलेली आहे, रिअल अकाउंटचा रूल घेऊ शकतो आपण, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आपण कॅश देतोय म्हणजे आपल्याकडून जातीये म्हणून क्रेडिट. सो एंट्री बनणार डेबिट नाव आधी, देना बँक डेबिटला आहे, देना बँक डेबिट टू कॅश अकाउंट लिहिलं. येस, अमाऊंट घेऊ शकतो, 50,000 ची अमाऊंट आहे आपल्याकडे. बी डिपॉझिटेड इनटू बँक. ओके, 2 ट्रान्झॅक्शन झाले आपले. आता नेक्स्ट आहे 7th. नीट रीड करा. परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000, 18% जीएसटी दिलेली आहे. परचेस ट्रान्झॅक्शन आहे, ठीक आहे. परचेस घ्या आलेला आहे काय, कम्प्युटर. परचेस अकाउंट आपण कधी घेतो, परचेस गुड्स म्हटलं असेल तर परचेस अकाउंट घ्यायचं. इथे कम्प्युटर म्हणजे असेट आहे, म्हणजे आपण परचेस अकाउंट घेणार नाही, आपण काय घेणार, कम्प्युटर अकाउंट. हे वरचं झालेलं आहे कम्प्युटर अकाउंट. नंतर येणार ब्रिजेश. एक मिनिट, ब्रिजेश पर्सनचं नाव नाही घेणार आपण, पैसे दिलेले आहेत चेक म्हणून, म्हणजे आपण इथे घेणार बँक अकाउंट. ओके, सो कम्प्युटर आणि पैसे दिले बँकेतून, पर्सनचं नाव येणार नाही. म्हणजे एक अकाउंट कम्प्युटर, चेक मधून दिलेले पैसे म्हणजे बँकेतून गेलेले आहेत म्हणून बँक. आणि आता राहिला सीजीएसटी आणि एचजीएसटी. परचेसच्या वेळेस इनपुट सीजीएसटी, इनपुट एचजीएसटी असते, आणि जिकडे बँक असेल त्याच्या विरुद्ध साईडला आपल्याला लिहायचं असतं. लक्षात ठेवायचं, जर आपल्या समोर सीजीएसटी एचजीएसटी जीएसटीची एंट्री द्यायची असेल तर लक्षात ठेवण्यासाठी ज्या साईडला बँक आहे, म्हणजे बँक डेबिटला लिहितोय तर क्रेडिटला सीजीएसटी एचजीएसटी, बँक क्रेडिटला लिहिलं तर डेबिटला सीजीएसटी एचजीएसटी. सो अपोजिट लिहायचा, लक्षात घ्यायचा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील एंट्री. अदरवाईज तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही पार्ट करा, रिवाइज करा एंट्री, आणि पार्ट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो कम्प्युटर परचेस केलेले आहेत, ठीक आहे. सो कम्प्युटर परचेस केलेले आहेत म्हणजे कम्प्युटर कम्स इन, म्हणजे आपण डेबिट म्हणूया, आणि हे कॅश बँकेतून पैसे गेले आहेत म्हणजे बँक इज गिव्हर म्हणून क्रेडिट. सो बघूया, कम्प्युटर डेबिट, बँक क्रेडिट. बँक क्रेडिटला आहे म्हणजे डेबिटला इनपुट सीजीएसटी, इनपुट एचजीएसटी घ्यावं लागेल, त्यांनी म्हटलेलं आहे. मी इथे लिहिलंय का, नाही, पण घ्यावं लागणार आहे इनपुट सीजीएसटी एचजीएसटी. चला लिहून ठेवलं म्हणजे विसरणार नाही आपण. बँक क्रेडिट आहे म्हणजे हे डेबिट, हे डेबिट.
ठीक आहे, जास्त विचार करायची गरज नाही त्याच्यामध्ये. चलो, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट. बँक क्रेडिट आहे म्हणून हे पण डेबिट म्हणावे लागतील. आणि परचेसला इनपुट नाव असतं, इनपुट CGST अकाउंट डेबिट म्हणायचं आहे. इनपुट HST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, बँकेतून गेलेली अमाऊंट नंतर शोधायची. आधी आपण परचेस कितीचा ते बघायचं. 30,000चं परचेस आहे. ओके, 18% GST म्हणजेच 9% इनपुट CGST, 9% इनपुट HST. तर 30,000चे 9% किती होणार ते शोधूया. 9% 2,700 म्हणजे जेवढी CGST तेवढीच HST. ओके, आता दोन्ही ऍड करून सगळं तीनही ऍड करून इथे घ्यायचं. 35,400 बी कॉम्प्युटर परचेस्ड with 18% GST and paid by check. चेकने दिले ना. येस, आता 7 झाले. आता 10 एंट्री घ्यायची. सिंपल आहे ट्रान्झॅक्शन. कॅश सेल ₹90,000. कॅश सेल झालेला 90,000चा. ठीक आहे. ओके, सो कॅश सेल झाला म्हणजे पहिलं अकाउंट कॅश घ्यावं लागेल आणि दुसरं सेल अकाउंट घ्यावं लागेल. सेल झाल्यावर पैसे येतात डेबिट आणि सेल हा इन्कम आहे म्हणून क्रेडिट. सरळ आपल्याला मिळालेलं आहे डेबिट काय आणि क्रेडिट काय. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, सो कॅश 90,000ची आलेली आहे. सो 90,000 and 90,000 being cash सेल्स मेड. पहा, एंट्री कळल्यात का. आपण 10 डेट पर्यंत एंट्री कव्हर केलेल्या आहेत. ओके, नाउ नेक्स्ट 10 नंतर येणार 12. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. क्रेडिटवर गुड्स विकलेला आहे. ओके, हे रफ कर तुम्ही. ओके, क्रेडिटवर सेल केला याचा अर्थ पर्सनचं नाव घेणं गरजेचं आहे. आणि गुड्स विकलेला आहे म्हणून सेल अकाउंट पण घेणार. सेल्स अकाउंट, पर्सनचं नाव गणेश. आणि ट्रेड डिस्काउंट आहे जो लिहिला जात नाही पण अमाऊंट कमी होणार. ठीक आहे. सेल्स अकाउंट आपल्याला माहिती आहे नॉमिनल आहे आणि ते क्रेडिट असणार आहे बिकॉज तो इन्कम आहे. इन्कम अँड गेन्स ऑल क्रेडिट असतात. आणि गणेश अकाउंट पर्सनल आहे आणि आपण सेल करतोय म्हणजे तो रिसीव्ह करणार. सो ही इज रिसीव्हर म्हणून डेबिट. 2 नाव आपल्याला मिळालेली आहे. डेट आहे काय 12. ओके, येस, डेबिट नाव फर्स्ट. गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे. किती अमाऊंट घेणार बघा. 10,000 दिलेत. ओके, बरोबर आहे 10,000 दिलेत. पण त्याच्यावर आपल्याला ट्रेड डिस्काउंट कमी करायचा आहे म्हणजे 500 रुपये मिळतील. ओके ना. 100 into 5 500 रुपये कमी होणार. डिस्काउंटने अमाऊंट कमी होते. 10,000 मध्ये 500 कमी करायचे म्हणजे किती येणार 9,500. 9,500 being goods sold on credit. ठीक आहे. आता 15. गणेश रिटर्न गुड्स ऑफ 950. गणेशने 950 रुपीजचे गुड्स रिटर्न केले. ओके, सो गुड्स रिटर्न केले त्याला काय म्हणणार आपण सेल्स रिटर्न अँड गणेश अकाउंट. ओके, नीट बघा. गणेश हा पर्सनल आहे आपल्याला माहिती आहे. आता यावेळेस गणेश देतोय डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. तो रिटर्न करतोय म्हणजे देणार ना आपल्याला. ही इज गिव्हर म्हणजे हा क्रेडिट तर हे डेबिट आहे ना. बघूया सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. किती अमाऊंट होणार बघा 950 रुपीज. अरेंज 950 being
गुड्स रिटर्न बाय गणेश. इथूनच वर्ड्स घेतात रिटर्नचे. ओके. आता 18 ट्रान्झॅक्शन काय? गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज. विचार करा, राजकुमार हा आपला ओनर आहे बिझनेसचा. तिथे ना राजकुमार ओनर आहे. ओनरने स्वतःच्या पर्सनल यूज साठी नेला, त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग. तर ड्रॉइंग नेहमी डेबिट असते. ड्रॉइंग प्रॉपरेटर इज रिसिव्हर ना, म्हणून डेबिट. सो ड्रॉइंग डेबिट. आणि गुड्स गेले, गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. ही एंट्री करण्याआधी तुम्ही रिवाइज करा जी तुम्हाला गुड्स वाल्या एंट्री मध्ये दिलेली आहे. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज अकाउंट. किती अमाऊंट आहे बघा? 1000. being goods taken for personal use. आता 80 नंतर पुढे डेट आहे 20. ओके. पेड टेलिफोन चार्जेस. एक्सपेन्स पेड केलेला आहे, ठीक आहे. म्हणजे आता एक्सपेन्सचे नेम घेऊ शकतो ना आपण. येस, एक्सपेन्स डेबिटला असतात. 2 एक्सपेन्स आहे, टेलिफोन चार्जेस पण आहे, टॅक्सी फेअर पण आहे. दोन्ही एक्सपेन्स डेबिटला. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट आणि टॅक्सी फेअर येस अकाउंट डेबिट. दोन्ही एक्सपेन्स आहेत, असू द्या. शेवटी गेली आहे काय? कॅश गेली आहे. अपोजिट कॅश गोज आउट. एंट्री बघा कशी आली? एक्सपेन्स डेबिट टू कॅश. एक्सपेन्स वाली एंट्री घेतली आपण लिहून. एंट्री रिवाइज करा. येस, टेलिफोन चार्जेस किती आहेत? 500 रुपयांचे आणि ते 200 रुपयांचे आणि टोटल 700 रुपये कॅश गेलेले आहे. बिंग एक्सपेन्सेस पेड. एक्सपेन्सेस हा वर्ड मी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. ओके, ठीक आहे. आफ्टर 20 डेट 22 येते. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 5000 पण जीएसटी सोबत 5% जीएसटी पण दिली आहे. पेड केलाय म्हणजे कॅश गेलेली आहे. ओके. आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस दिलेत, हा एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्स डेबिटला असतो. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट. एक्सपेन्स डेबिटला असतो, नॉमिनल अकाउंट सर्वला आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ट्रान्सपोर्ट चार्जेस डेबिट. आणि काय देतो आपण? टू कॅश. ओके. किती कॅश देतो नंतर. आता आपण सोबत जीएसटी पण देतोय. परचेसच्या वेळेस पण आपल्यासाठी हा खर्चच असतो. ट्रान्सपोर्ट चार्जेस पण खर्चच आहे. खर्च आणि परचेसच्या वेळेस इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एचजीएसटी लिहायची असते. इथे लिही ना, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट. ओके. आता बघा, ट्रान्सपोर्टची अमाऊंट किती आहे? 5000 आणि त्याच्यावर 5% जीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी अर्धी झाली की नाही? 2.5%. 2.5. ओके. तर एक काम करूया, 5% अमाऊंट किती होते ती शोधूया आणि त्याचे अर्धे करूया. चालेल. सो 250 होणार. टोटल 5% 5000 चे होणार 250 आणि मग त्याचे हाफ केले तर 125 आणि 125 आणि टोटल 5250 अशी अमाऊंट इथे पडणार आहे. ओके. 5250 कॅशच्या समोर. बिंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड विथ जीएसटी 5%. ओके. आफ्टर 24 पेड ऑडिट फीस. पुन्हा एकदा एक्सपेन्स दिला आणि एक्सपेन्स डेबिटला असतो, पण यावेळेस तो दिलाय चेकनी म्हणजे बँकेचं नाव घेणार, कॅश नाही घेणार. सो एक्सपेन्स डेबिट. अच्छा. ऑडिट फीस हा खर्च असतो आपले अकाउंट चेक करण्यासाठी. ऑडिट फीस काय असते? आपलं जे काही अकाउंट आहे, अकाउंटने लिहिलेलं आहे ते चेक करण्यासाठी ऑडिटरला दिलेली फीस. तर अकाउंट चेक करण्याची फीस, ऑडिट फीस हा खर्च असतो म्हणून डेबिट. आणि पैसे बँकेतून गेले, बँक इज गिव्हर म्हणून बँक अकाउंट. देना बँक आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सो बँक अकाउंट सध्या म्हटलेलं आहे. ओके. अमाऊंट किती आहे? 5000. येस.
बँकेचं नाव घेऊ शकतो आपण. आपल्याकडे कोणती बँक आहे बघा, देना बँक आहे. सो देना बँक म्हणू शकतो. being audit fees paid by check. being audit fees, बघा वर्डिंग कळणार नाही फास्ट लिहिल्यामुळे. पेड बाय चेक, फास्ट लिहिल्यामुळे वर्डिंग कळणार नाहीये, तर मग तुम्ही नीट बघा वर्डिंग नुसार रीड करून बिंग ऑडिट फीस पेड बाय चेक असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. 24 पर्यंत एंट्रीज केल्या. आता आपल्या 3 एंट्रीज बाकी आहेत. सो मला काहीतरी रफ करावं लागेल, तर मी रफ करतो आणि त्यानुसार मी एंट्रीज देतो. ओके, वेट फॉर इट. डिअर स्टुडंट्स, 26 परचेस फर्निचर ऑफ ₹70,000. फर्निचर परचेस केलाय म्हणजे परचेस अकाउंट नाही घेणार, फर्निचर अकाउंट घ्यावं लागेल. आणि फर्निचर कम्स इन म्हणजे फर्निचर डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट पहिलं अकाउंट मिळालं. नंतर अकाउंट मिळणार का आपल्याला बघूया. चेक नाही दिला म्हणजे बँकेचं नाव घ्यावं लागेल. सो टू बँक, फर्निचर डेबिट आहे तर टू बँक येणार. ओके, मी जागा ठेवलेली आहे. का ठेवली आहे ते कळेल तुम्हाला, कारण जीएसटी आहे. ओके, सो देना बँकेचं नाव घेतलं, देना बँक. आणि जीएसटी आहे परचेसच्या वेळेस. इनपुट सीजीएसटी, इनपुट एचजीएसटी, ते पण दिलं ना कम्प्युटरचा. येस, जिकडे बँकचं नाव असणार आहे त्याच्या उलट साईडला आपल्याला अपोजिट साईडला लिहायचं आहे. एक क्रेडिट आहे म्हणजे मी डेबिटला लिहिणार. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट. नॉर्मली पुढे येणारे सर्व जर्नल्स तुम्हाला जीएसटी वाले 1 किंवा 2 ट्रान्झॅक्शन देतीलच देतील. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एंट्री असणारच आहे. सो इग्नोर करू नका. आपण सोप्या पद्धतीने पाहतोय. बँक जिकडे असेल त्याच्या अपोजिटला आपल्याला जीएसटी लिहायची आहे तर लिहिली आहे, किंवा कॅश जिकडे असेल त्याच्या अपोजिट लिहायची आहे. कॅश क्रेडिट होती म्हणून डेबिटला लिहिला, बँक क्रेडिट आहे म्हणून डेबिटला लिहिला. काय जीएसटी वाला जे काय आहे इनपुट सीजीएसटी, इनपुट एचजीएसटी परचेसच्या वेळेस असतो म्हणून. ओके, फर्निचरची अमाऊंट 70,000 आहे ती लिहिली. बँकेची अमाऊंट नंतर येणार. 12% जीएसटी आहे. ओके, 12% जीएसटी आहे. मग अगं सीजीएसटी आणि एचजीएसटी किती असणार आहे, अर्धा अर्धा, 6%, 6%. तर 6% किती येतील 70,000 ते शोधूया. 6% 4,200 येणार. हो की नाही. तर इथे 4,200 आणि इथे पण 4,200. 6% सीजीएसटी झाली, 4,200. एचजीएसटी पण 6%, 4,200. यांची टोटल घेणार आहोत आपण 78,400. being furniture purchased with GST 12% and amount paid by check. After 26, 28 in a transaction, sold motor car worth ₹1 lakh. 1 lakh ची मोटर कार विकलेली आहे. आणि इथे पण जीएसटी आहे. ओके, मोटर कार विकले म्हणजे असेट गेलेली आहे आपल्याकडून. ओके, म्हणजे मोटर कार रिअल अकाउंट येणार आणि असेट गोज आउट म्हणून ते क्रेडिट म्हणावं लागेल. विकल्यावर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सेल प्रोसीड क्रेडिट टू अकाउंट, अकाउंटला पैसे आलेले आहेत म्हणजे बँकेचं नाव घ्यावं लागेल. बँकेने रिसिव्ह केले, सेल केल्यावर पैसे येतात की नाही, बँकेत पैसे आले की नाही, म्हणून देना बँक अकाउंट डेबिट म्हटलं. सो एंट्री बघा आता कशी येणार. देना बँक अकाउंट डेबिट. मी याच्या अपोजिट तुम्हाला काय लिहायचं आहे, सीजीएसटी. म्हणजे डेबिटला आहे बँक म्हणजे क्रेडिटला सीजीएसटी जाणार. ठीक आहे, म्हणजे आता मी इथे मोटर कार लिहून खाली त्याच्या लिहू शकतो. 2 सेलच्या वेळेस असणारी जीएसटी आउटपुट असते, लक्षात ठेवायचं. आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू आउटपुट एचजीएसटी अकाउंट. ओके, किती अमाऊंट आहे मोटर कारच्या समोर लिहायची. बँकेची अमाऊंट नंतर येत आहे. आता त्या मोटर कारच्या अमाऊंट तुम्हाला सीजीएसटी आणि एचजीएसटी शोधावं लागेल. 18% आहे म्हणजे 9% सीजीएसटी आणि 9% एचजीएसटी. 1 लाखावर 9% किती येणार, 9,000. कॅल्क्युलेशन करून चेक करा. सीजीएसटी आणि एचजीएसटी सेम राहणार आहे. यांची टोटल इथे येणार तर 1,18,000. बिंग
मोटर कार सोल्ड विथ GST 18% अँड बस एवढंच लिहिलं तरी ओके आहे. चेक वगैरे काढला आणि अमाऊंट डायरेक्ट क्रेडिट झालेली आहे. ओके. आणि आता लास्ट 30 डेटची एंट्री आहे. पेड कॅश टू कविता ₹15,500 हु अलाउड डिस्काउंट अस. आपल्याला डिस्काउंट दिला त्यांनी 500 रुपयाचा. आपण कॅश दिले कविताला. ओके. कविता रिसिव्हर झाली. आपण देणार म्हणजे कविता घेणार ना. कविता इज रिसिव्हर, डेबिट दी रिसिव्हर, म्हणून कविता अकाउंट डेबिट. ओके. वर्किंग करून पण पाहू शकता. कविता अकाउंट लिहायचा. पर्सनल अकाउंट आहे. रिसिव्हर की गिव्हर ते चेक करून रूल फॉलो करायचा. सो कविता रिसिव्हर आहे म्हणून डेबिट. आणि आपण काय दिली आहे? कॅश दिली आहे. एक ओल्ड सोडली डिस्काउंट साठी. कॅश अकाउंट, कॅश गोज आउट, कॅश गेली बिकॉज आपण पेड करतोय. पण तिने आपल्याला डिस्काउंट दिला 500 रुपयांचा. आपल्याला डिस्काउंट मिळणं इन्कम आहे. आपण जेव्हा पैसे देत असतो आपल्याला डिस्काउंट मिळतो तो इन्कम असतो. म्हणून आपण इथे लिहिणार टू डिस्काउंट अकाउंट. डिस्काउंट कितीचा दिलाय? 500 रुपयाचा. आपण तिला किती दिले? 15,500. ओके. सॉरी, आपण तिला किती दिले? 15,500. कॅशच्या समोर पेड कॅश केली 15,500. ती कॅशच्या समोर यायला हवी. माझी मिस्टेक झाली, मी इथे लिहिलं. सो कॅश अकाउंट 15,500 आपण दिलेलं इथे लिहिणार. म्हणजे टोटल आपण कविताला किती देणार होतो? 16,000. ती बोलली 500 रुपये डिस्काउंट तुम्हाला बाकीचे द्या. आपण 15,500 देऊन टाकले. ओके. सो आता इथे आपण लिहिणार आहोत बिंग कॅश पेड टू कविता अँड डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट मिळाला ना आपल्याला? येस. आणि इथे हा प्रॉब्लेम संपलेला आहे. तुम्ही इथे टोटलिंग करू शकता, म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत कास्टिंग. टोटलिंग कशाची? सर्व डेबिट मध्ये असणाऱ्या अमाऊंटची आणि सर्व क्रेडिट मध्ये असणाऱ्या अमाऊंटची. प्रॉब्लेम मोठा आहे. पुढे येणारे प्रॉब्लेम मोठेच असू शकतात. ट्रान्झॅक्शन जास्त असतील. सो त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने करायचे आहे. ओके. सो पहा, तुम्हाला एंट्री समजल्या की नाही समजल्या? तुम्हाला डाऊट्स विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये. आपण डिस्कशन करू शकतो नक्की. ठीक आहे. सो आता हा प्रॉब्लेम पाहून घ्या एकदा. तुम्हाला हा लिहायचा आहे व्यवस्थित. ओके. एंट्रीज पहा कशा पद्धतीने दिलेला आहे. ओके. आणि तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता स्वतःहून. ट्राय करा हा प्रॉब्लेम माझ्यासोबत लिहिण्याचा. मी ज्याप्रमाणे एंट्रीज दिलाय. ओके. सो तुम्हाला सुद्धा यायला हवा. सो माझ्यासोबत कराल तर बेटर व्यवस्थित घेऊ शकता. ठीक आहे. ओके. नो प्रॉब्लेम. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. टेक केअर.